हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल रमन सायन्स अकॅडमी. आज आपण ग्रॅव्हिटेशन सिरीजचा चौथं लेक्चर हे कंटिन्यू करणार आहोत. ग्रॅव्हिटेशन सिरीजच्या आतापर्यंत म्हणजे ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण आतापर्यंत टोटल जवळपास 3 लेक्चर बघितले आणि या 3 सिरीजमध्ये आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो. ठीक आहे, आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय आहे. त्यानंतर आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कुणीकडे असते. त्यानंतर मग आपण बघितलं की सर्क्युलर मोशन काय असते. सर्क्युलर मोशनच्या नंतर मग आपण स्टडी केला सेंट्रिपिटल फोर्स काय असतो आणि सेंट्रिपिटल फोर्सच्या नंतर मग आपण बघितलं आहे ते म्हणजे केपलर्स लॉज. तर आतापर्यंत जेवढेही टॉपिक आपण हे स्टडी केलेले आहेत, ठीक आहे, या सगळ्या टॉपिकच्या बेसिसवर न्यूटनने तयार केले होते त्याचे एक न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, याच्यामध्ये मेजर रोल प्ले केला होता केपलर्स लॉजने. ठीक आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार करण्यासाठी केपलर्स लॉची खूप मोठी मदत झालेली आहे. तसं बाकीच्या पण फॅक्टरची त्याला हेल्प झालेलीच होती. ठीक आहे, तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला हेडिंग देऊन ठेवा नोटबुकमध्ये, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, यालाच युनिव्हर्सल लॉ देखील म्हणतात. ठीक आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं दुसरं नाव आहे युनिव्हर्सल लॉ. न्यूटन्स लॉ किंवा त्याला आपण म्हणू शकतो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, सो आपण स्टेटमेंट बाय स्टेटमेंट याला स्टडी करूयात. ठीक आहे, आता न्यूटन्सने त्याच्या लॉ मध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं होतं. ठीक आहे, तर बघा त्याचं स्टेटमेंट असं होतं त्याच्या लॉचं, स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स attracts every other object. ठीक है, every object in the universe attracts every other object with a force which is number A directly proportional to the product of their masses, which is directly proportional to the product of their masses, and number B inversely proportional to the square of distance, inversely proportional to the square of distance between them. ठीक आहे, हे होतं न्यूटन्स लॉचं स्टेटमेंट. ओके, या स्टेटमेंटला आपण 3 सब स्टेटमेंट मध्ये डिवाइड करूयात. पहिलं स्टेटमेंट असं आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट, ठीक आहे, अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ओके, युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे, विथ अ फोर्स. आणि हा जो फोर्स आहे हा फोर्स या 2 फॅक्टरवर डिपेंड असतो. मग कशावर डिपेंड आहे हा फोर्स? तर हा फोर्स डिपेंड असतो त्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मासेसवर आणि त्या दोघांमधल्या डिस्टन्सवर. ठीक आहे, सपोज मी 2 ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. सपोज हा झाला एक ऑब्जेक्ट ज्याचं नाव आहे, सॉरी, याचं मास m1 आहे. हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, याचं मास m2 आहे. ठीक आहे, तर हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेल आणि हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करतो. चला याला नाव देऊन टाकूयात. याला नाव देऊ ऑब्जेक्ट ए आणि याला नाव देऊ आपण ऑब्जेक्ट बी. तर ऑब्जेक्ट ए बी ला अट्रॅक्ट करेल आणि ऑब्जेक्ट बी हा ए ला अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे, मग या दोघांमधला जो अट्रॅक्शन फोर्स आहे हा फोर्स कसा काढायचा? तर हा फोर्स काढायचा असेल तर बघा यांनी ते सांगितलेलं आहे की हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस.
प्रोडक्ट म्हणजे लक्षात ठेवा, प्रोडक्टचं मिनिंग आहे मल्टिप्लिकेशन, डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेसला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. या दोघांच्या सेंटर मधला जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सच्या स्क्वेअरला तो इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. ठीक आहे, लॉ एकदा पुन्हा समजून घ्या, नंतर मग पुन्हा अशी एक डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला पुन्हा समजून सांगतो. ठीक आहे, एकदा स्टेटमेंट समजून घ्या फक्त, की युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. ठीक आहे, आणि हा जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे हा अट्रॅक्शनचा फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्या दोघांच्या मासेसच्या गुणाकाराला आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो त्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला. ठीक आहे, ओके. ठीक आहे, की हा जो फोर्स आहे हा फोर्स दोघांच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे, आय थिंक हे स्टेटमेंट तुमचं क्लिअर झालं असेल. आता आपण बघूया त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, व्हिडिओला पॉज करून ही स्टेटमेंट एकदा नोट करून घ्या, त्यानंतर मग आपण याच्या एक्सप्लेनेशनकडे जाऊयात. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी याचा फॉर्म्युला पण बघायचा आहे. ठीक आहे, ओके, चला बघूयात आता एक्सप्लेनेशन कसं आहे. तर ठीक आहे, आपण स्टेटमेंट बघितलं, आता एक्सप्लेनेशन. ठीक आहे, ओके. चला एक्सप्लेनेशन बघण्यासाठी आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करू. ठीक आहे, पुन्हा तेच M1 M2 चे ऑब्जेक्ट. ठीक आहे, आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला ज्याचं मास आहे सपोज M1. चला एक काम करू, या ऑब्जेक्टला आपण नाव देऊयात ऑब्जेक्ट A. ठीक आहे, याचं मास आपण कन्सिडर करू M1. ठीक आहे, एक दुसरा ऑब्जेक्ट कन्सिडर करू ज्याला नाव देऊयात आपण B आणि याचं मास आपण कन्सिडर करूयात M2. आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन्ही स्पेरिकल ऑब्जेक्ट मी या ठिकाणी कन्सिडर केलेले. स्पेरिकलच का घेतले हे तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी हा एक ऑब्जेक्ट आहे M1, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे M2. हे झालं M1 चा सेंटर, हे झालं M2 चा सेंटर. ठीक आहे, स्पेरिकल ऑब्जेक्ट असल्यामुळे त्यांना सेंटर आहे. ठीक आहे, त्यानंतर मग या दोघांच्या सेंटर मध्ये आपण एक लाईन ड्रॉ केली. ही अशी लाईन आहे जी या दोघांच्या सेंटरला जॉईन करेल. ठीक आहे, आणि याची जी लांबी आहे ती लांबी आपण कन्सिडर करूयात R. ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये Rच घेतलेली नाही, बुकमध्ये D घेतलेली आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, बुकमध्ये D जरी घेतले असेल तर या ठिकाणी आपण R घेऊयात. ठीक आहे, D घ्या, R घ्या, S घ्या, Y घ्या, काही फरक नाही पडत. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा की ही जी लाईन आहे ही लाईन या दोघांचं सेंटर जॉईन करणारी असेल. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला R कॅल्क्युलेट करायचं झालं तर R फक्त इथून इथपर्यंत नाहीये, तर हा याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत आहे. ठीक आहे, ओके. मग आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले A आणि B. पहिल्याचा मास होता M1, दुसऱ्याचा मास होता M2 आणि या दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे R. ठीक आहे, मग आता न्यूटनचं काय म्हणणं होतं की युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. मग हा ऑब्जेक्ट याला अट्रॅक्ट करेल. ओके, मग बघा कसं आता, तर हा याच्यावर फोर्स लावेल, एक अट्रॅक्शन फोर्स. ठीक आहे, ज्याला आपण F कन्सिडर करू. ओके, सॉरी, तेवढाच फोर्स हा ऑब्जेक्ट पण याच्यावर लावणार आहे, म्हणजे हा देखील याला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, बघा आता फोर्सेस कशा असतात. ओके, या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स हा झाला. ठीक आहे, M1 ऑब्जेक्टवर हा फोर्स लागू लागला आणि हा फोर्स त्याच्यावर कोण लावतोय तर हा ऑब्जेक्ट लावू लागला. M2 वर कोणता फोर्स लागतोय तर M2 वर पण F एवढा फोर्स लावतोय आणि हा फोर्स कोणता ऑब्जेक्ट लावू लागला तर हा ऑब्जेक्ट लावू लागला. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, मग हा जो फोर्स आहे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला. ठीक आहे, लक्षात ठेवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स राहील. ठीक आहे, इथे मी नोट करून ठेवतो. हा स्पेशल नोट लक्षात ठेवा, नोट आपण खाली मेन्शन करूया. इथलं दिसत असेलच आय होप. ओके, लेट मी चेक हे दिसतं का एकदा. ओके, दिसतंय. ठीक आहे, नोट ग्रॅव्हिटेशनल फोर्स is always
अट्रॅक्टिव्ह, ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. म्हणजे दोन ऑब्जेक्ट नेहमी स्वतःला एक दुसऱ्याकडे अट्रॅक्टच करायचा प्रयत्न करतील. ऑब्जेक्ट कधी एकमेकांना दूर ढकलत नाही, ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल, ऑब्जेक्टला नेहमी एक दुसऱ्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे. ओके, मग चला आता हा फोर्स किती ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ठीक आहे. हे स्टेटमेंट समजलं का? हा फोर्स कुणावर लागू लागला आणि कोण लावू लागला. पॉइंट लक्षात ठेवा, हा जो फोर्स आहे हा कुणावर लागतोय आणि कोण लावतोय. तर हा जो फोर्स आहे एफ एवढा फोर्स, हा फोर्स लागू लागला M1 वर, ओके. आणि कोण लावू लागलं, तर M2 लावू लागला. आता M2 वर कोणता फोर्स लागू लागला, तर हा फोर्स लागू लागला F एवढा. आणि कोणता ऑब्जेक्ट लावू लागला, तर हा ऑब्जेक्ट लावू लागला, ठीक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे दोन्हीही फोर्सेस सारखेच असतात. असं नाही की हा फोर्स वेगळा आणि हा फोर्स वेगळा, तसं होणार नाही. दोन्ही फोर्सेस हे सारखेच फोर्सेस असतात, ठीक आहे. मग याच्यातला कोणता पण एक फोर्स जर भेटला, दुसरा फोर्स भेटून जातो, किंवा कोणता एकच फोर्स काढायचं काम पडतं आपल्याला, ठीक आहे. ओके, चला आता बघा न्यूटनच्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं त्यांनी, की हे दोन्ही ऑब्जेक्ट स्वतःला एकमेकांकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतील, ओके. आणि हा जो फोर्स आहे, हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो या दोघांच्या मासेसच्या प्रोडक्टला. आता मासेसचा प्रोडक्ट म्हणजे काय, तर मासेसचा मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा त्याचा, म्हणजेच M1 इंटू M2, ठीक आहे. M1 M2 म्हणजेच इथे इंटूचं साइन असतं, M1 इंटू M2. याला आपण नाव देऊयात इक्वेशन नंबर 1, ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट क्लिअर झालं. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज, फर्स्ट स्टेटमेंट ए नंबरचा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि दुसरं स्टेटमेंट काय होतं की दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, ठीक आहे. दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, ठीक आहे. याला आपण नाव देऊयात इक्वेशन नंबर 2. पहिलं स्टेटमेंट काय सांगतं की या दोघांमधला फोर्स दोघांच्या मासेसच्या गुणाकाराला प्रोपोर्शनल आहे. दुसरं स्टेटमेंट काय सांगतं की दोघांमधला फोर्स हा या दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. आता हे दोन्ही स्टेटमेंट जर मी कंबाईन केले असं, फ्रॉम 1 and 2 दोन्ही इक्वेशन जर मी कंबाईन केले, तर मी असं लिहू शकतो का की हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे M1 M2 ला आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे आरच्या स्क्वेअरला, ठीक आहे. चालेल. आता हा प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल मला काढून टाकायचा आहे. मग जर प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल आपल्याला काढून टाकायचा, तर आपल्याला या ठिकाणी एक कॉन्स्टंट ठेवावा लागतो. आणि तो कॉन्स्टंट या ठिकाणी ठेवूयात आपण G, कॅपिटल G, ठीक आहे. तर बघा एक नवीन फॉर्म्युला तयार झाला या फोर्सचा. तो आहे की हा जो फोर्स आहे हा फोर्स इज इक्वल टू आहे कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन मध्ये आर स्क्वेअर. आणि हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला, ठीक आहे. जर आता या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने तुम्ही कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढू शकता, ठीक आहे. कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता, ठीक आहे. ओके, मग आता या G ची व्हॅल्यू काय, किंवा या G ला आपण काय म्हणत असतो, ठीक आहे. लक्ष ठेवा आता, वेअर कॅपिटल G इज इक्वल्स टू, याला आपण म्हणत असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ठीक आहे. कॅपिटल G ला आपण म्हणत असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ठीक आहे. आता याची व्हॅल्यू पण बघा, ओके. याची व्हॅल्यू पण आहे, याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, ठीक आहे. याची ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही पाठ करून ठेवा, कारण हा मोस्ट टाइम क्वेश्चन आहे. कधी कधी याच्यावर रिकाम जागा विचारू शकतात ना, ठीक आहे, की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. एका वाक्यात उत्तर द्या विचारू शकतात, किंवा मग रिकामी जागा विचारू शकतात, किंवा ऑप्शन विचारू शकतात, ठीक आहे. रिकामी जागा खाली 4 ऑप्शन, ओके. असं येऊ शकतं की तुम्हाला याचं युनिट विचारतील, तर लक्षात ठेवा युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर, ठीक आहे. यालाच तुम्ही ही डॅश न देता इथे डॉट पण देऊ शकता, ठीक आहे.
न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. कसं लिहा, एकतर 2 युनिटमध्ये डॅश द्या किंवा डॉट द्या चालेल. ठीक आहे. चला तर बघा, आता इथपर्यंत आपण काय बघितलं, आपण बघितलं की आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट होते. एक होता M1, दुसरा होता म्हणजे एक होता A, दुसरा होता B. Aचं मास होतं M1, Bचं मास होतं M2. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की M1 ऑब्जेक्टवर F एवढा फोर्स लागतोय आणि हा फोर्स कोण लावू लागलं, तर B ऑब्जेक्ट लावू लागला. नंतर आपण बघितलं की B वर पण तेवढाच फोर्स लागू लागला आणि हा फोर्स कोण लावतोय, तर M1 ऑब्जेक्ट लावू लागला. ठीक आहे. मग आपल्याला हा फोर्स काढायचा होता. तर न्यूटनच्या स्टेटमेंट मधून आपण हे स्टेटमेंट तयार केले. आपल्याला माहिती आहे की हा जो फोर्स आहे, हा फोर्स दोघांच्या मासेसच्या गुणाकाराला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली म्हणजे 1/, मध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग आपण हे दोन्ही स्टेटमेंट कंबाईन केले. M1 M2 न्यूमरेटर मध्ये घेतला आणि हा तर ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्ये होता, याला आपण डिनॉमिनेटर मध्ये घेतलं. ठीक आहे. मग हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल होता, हा सिम्बॉल काढून टाकून आपण त्याच्या ठिकाणी एक कॉन्स्टंट ठेवला G आणि या कॉन्स्टंटला आपण म्हटलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू किती असते, तर कॅपिटल G ची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻⁻11 आणि युनिट आहे न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे. आणि ही इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. ठीक आहे, लक्षात राहील. ओके, चला आता नेक्स्ट पॉइंट. ठीक आहे. आता या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी डायरेक्शन आहे, ठीक आहे, किंवा हा फोर्स आहे, हा फोर्स या लाईनद्वारेच ऍक्ट करत असतो. ठीक आहे. इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. बघा, हे लिहून झालं असेल तर मी आता याला पुसून टाकतो. लक्षात ठेवा की this force acts along the line joining the centers of two object. ठीक आहे. आता याचा अर्थ काय, This force acts along the line joining the centers of the two object. ठीक आहे. याचा अर्थ होतो, बघा आता थोडासा विचार करा की याच्यावर पण फोर्स लागतोय, याच्यावर पण फोर्स लागतोय. जर दोन्ही ऑब्जेक्ट या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे एकमेकांकडे आले तर ते कसे जातील. ठीक आहे. हे असे उडी मारून एकमेकांवर जातील का, असे वरून किंवा खालून असे जाणार आहे का, किंवा असं काही होईल का, वर खाली वर खाली वर खाली नंतर मग दोन्ही जवळ आले, नाही. या दोघांच्या सेंटरला जी लाईन जॉईन करते या लाईनवर मुवमेंट करतच ते एकमेकांकडे येतील. म्हणजे असे गोल गोल असे ते समोर एकमेकांकडे येत राहतील. ठीक आहे. ते असे पण नाही येणार, ते असे पण नाही येणार, किंवा असे तर बिलकुल नाही येणार. या दोघांच्या सेंटरला जी लाईन जॉईन करू लागली त्या लाईनच्या डायरेक्शन मध्येच ते एकमेकांकडे मूव्ह करतील. ठीक आहे. आणि त्याचाच अर्थ होता ही लाईन. ठीक आहे. दिस फोर्स ऍक्ट्स अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ टू ऑब्जेक्ट. या दोघांचं सेंटर जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनवरच त्यांची मुवमेंट होईल. जर दोन्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट झाले, एकमेकांकडे जर त्यांची मुवमेंट झाली तर ते त्या लाईनद्वारेच, त्या लाईनवरच एका स्ट्रेट लाईन मध्येच एकमेकांकडे मुवमेंट करतील. ठीक आहे. ओके, इथपर्यंत काही डाऊट नसेलच. ठीक आहे. आता तुम्हाला एक पॉईंट म्हटलं होतं मी की आपण हे ऑब्जेक्ट सध्या या ठिकाणी स्पेरिकल कन्सिडर केले होते. ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की इफ द ऑब्जेक्ट्स आर spherical, if the objects are spherical, then direction of the force is या फोर्सची जी डायरेक्शन आहे is along the line joining their centers. बघा, जर दोन ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील तर हे जे फोर्स आहे, हा जो फोर्स आहे, हा फोर्स या लाईन थ्रू ऍक्ट करत असतो. ठीक आहे. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट जर एकमेकांकडे मूव्ह झाले तर ते या लाईन मध्ये मूव्ह होतील, असे मूव्ह होतील एका स्ट्रेट लाईन मध्ये. ठीक आहे. जर ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील तर. पण काय होईल जर ऑब्जेक्ट स्पेरिकल नसले तर. ठीक आहे.
the objects are of irregular shape. ठीक है, if the objects are of irregular shape, then the force acts along the line joining their center of mass. ठीक आहे, बघा, जर दोन ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील तर हा जो फोर्स आहे, हा फोर्स या दोघांच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनवर ऍक्ट होत असतो. ठीक आहे, पण जर ऑब्जेक्ट स्पेरिकल नसतील किंवा इररेग्युलर शेपचे जर असले तर अशा वेळेस हा जो फोर्स आहे, हा फोर्स कसा एक्झर्ट होतो, तर हा फोर्स ऍक्ट होतो त्या लाईनवर जी लाईन दोघांचं सेंटर ऑफ मास जॉईन करेल. ठीक आहे, मग आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय, तर बघा, सेंटर ऑफ मास हा असा पॉइंट असतो ज्या पॉइंटवर त्या बॉडीचं पूर्ण मास हे कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. असा पॉइंट ज्या पॉइंटवर बॉडीचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं, अशा पॉइंटला आपण म्हणत असतो सेंटर ऑफ मास. हा पॉइंट बॉडीच्या आतही असू शकतो किंवा बॉडीच्या बाहेर पण असू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, सेंटर ऑफ मास म्हणजे असा पॉइंट असतो जो किंवा ज्या पॉइंटवर पूर्ण बॉडीचं जे मास आहे हे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे असं आपण ॲझ्युम करत असतो. ठीक आहे, हा पॉइंट बॉडीच्या आतही असू शकतो किंवा बॉडीच्या बाहेरही असू शकतो. ठीक आहे, याची डेफिनेशन पण दिलेली बघा तुमच्या बुकच्या पेज नंबर 5 वर. ओके, सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड और आउटसाइड ऑफ द ऑब्जेक्ट at which the total mass of the object can be assumed to be concentrated. ठीक आहे, बघ, एक थोडक्यात बघून घेऊया सेंटर ऑफ मास बद्दल. ठीक आहे, सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली काय ते एकदा थोडक्यात बघून घेऊ. त्याची डेफिनेशन तुम्हाला थोडे सोप्या भाषेमध्ये लिहून देतो. ठीक आहे, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास. ठीक आहे, ठीक आहे, एकदम सिंपल डेफिनेशन बघा सेंटर ऑफ मासची. The point at which whole mass of the object is assumed to be concentrated. तुम्ही याला लोकेटेड देखील म्हणू शकता किंवा लोकेटेड. ठीक आहे, द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द ऑब्जेक्ट इज अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज नोन ॲज सेंटर ऑफ मास. ठीक आहे, ऑब्जेक्टच्या बॉडीच्या आत किंवा बॉडीच्या बाहेर असा पॉइंट ज्या पॉइंटवर त्या बॉडीचं पूर्ण मास हे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे किंवा लोकेट केलेलं आहे, त्या पॉइंटला आपण म्हणत असतो सेंटर ऑफ मास. ठीक आहे, सेंटर ऑफ मास मे बी इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा जो पॉइंट आहे हा बॉडीच्या किंवा ऑब्जेक्टच्या आतही असू शकतो किंवा ऑब्जेक्टच्या बाहेरही असू शकतो. ठीक आहे, पण या पॉइंटवर बॉडीचा पूर्ण मास हे कॉन्सन्ट्रेट केलेला आहे असं आपण ॲझ्युम करत असतो. ठीक आहे, आता जर ऑब्जेक्ट स्पिरिकल असेल, ठीक आहे, आता स्पिरिकल ऑब्जेक्ट असेल तर काय प्रॉब्लेम नाहीये, त्याच्या सेंटरला सेंटर ऑफ मास असतं. ठीक आहे, इफ द ऑब्जेक्ट इज स्पिरिकल, ठीक आहे,
सेंटर ऑफ मास इज ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर, इज ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर. ठीक आहे. जर ऑब्जेक्ट स्पेरिकल असेल तर त्या ऑब्जेक्टचं जे सेंटर ऑफ मास आहे हे त्याच्या जिओमेट्रिकल सेंटरमध्ये असतं. जिओमेट्रिकल सेंटर म्हणजे काय, तर त्या ऑब्जेक्टचं सेंटर या ठिकाणी तर सेंटर ऑफ मास हे लोकेट केलेलं असतं. ठीक आहे. अँड इफ ऑब्जेक्ट इज नॉट स्पेरिकल, ओके, जर ऑब्जेक्ट स्पेरिकल नसेल, सेंटर ऑफ मास इज ॲट सेंट्रॉइड. ठीक आहे. आणि जर ऑब्जेक्ट स्पेरिकल नसेल तर सेंटर ऑफ मास हे त्याच्या सेंट्रॉइडवर प्रेझेंट असतं. आता सेंट्रॉइड कसा काढतात हे तुम्हाला माहिती असेलच. ठीक आहे. ट्रायंगलच्या केसमध्ये सेंट्रॉइड कसा काढतात, तर आपण 3 मीडियन्स ड्रॉ करतो आणि मीडियन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतील तो झाला सेंट्रॉइडचा पॉईंट. ठीक आहे. जसं की समजा आपला ऑब्जेक्ट या शेपचा आहे. ठीक आहे. आणि मला काढायचं आहे आता की याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, तर आपण काय करतो, आपण 3 मीडियन्स ड्रॉ करतो आणि या 3 मीडियन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्याला आपण कन्सिडर करतो सेंट्रॉइड. सो या ट्रायंगलचा सेंटर ऑफ मास या ठिकाणी झाला. मग समजा हा एक ऑब्जेक्ट होता, आता दुसरा एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, दुसरा ऑब्जेक्ट समजा आपण स्पेरिकल कन्सिडर करूया, मग याचं सेंटर ऑफ मास इथे असणार आहे. मग या दोघांच्या मधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर दोघांच्या सेंटर ऑफ मासला जॉईन करणारी लाईन काढा, झालं. आणि या लाईनद्वारे हे ऑब्जेक्ट इकडे मूव्ह करतात. सिंपल आहे. ठीक आहे. बघा, जर ऑब्जेक्ट स्पेरिकल असेल तर सेंटर ऑफ मास त्याच्या सेंटरला असतो, ओके, किंवा जिओमेट्रिकल सेंटरला असतो. ऑब्जेक्ट स्पेरिकल नसेल तुम्ही सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करा, सेंट्रॉइडवर सेंटर ऑफ मास असतो. ठीक आहे. ओके. मग जर ऑब्जेक्ट हा इररेग्युलर शेपचा असेल, ओके, स्पेरिकल सोडून दुसरा कोणताही शेप असेल तर अशा वेळेस तुम्हाला अगोदर सेंटर ऑफ मास काढावा लागतो आणि सेंटर ऑफ मास काढल्याच्या नंतर मग ते 2 पॉईंट तुम्हाला जॉईन करायचे असतात. ठीक आहे. ओके. तर इथपर्यंत आपण बघितलं सेंटर ऑफ मास काय असतं. आता पुन्हा वापस येऊयात एकदा ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर. ठीक आहे. ओके, चला, कमिंग बॅक टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. आता आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काढतो आपण, तर आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r². ठीक आहे. मग ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा काय ऍक्च्युअल मध्ये, आता ते बघायचं आपल्याला की हा जो G आहे हा G म्हणजे नेमकं काय. तर चला एक काम करूयात आपण. ठीक आहे. आपण 2 ऑब्जेक्ट कन्सिडर करू ज्याचं मास 1 kg आहे. ठीक आहे. पहिल्या ऑब्जेक्टचं पण मास 1 kg आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं पण मास किती आहे, 1 kg आहे. ठीक आहे. काय डाऊट याच्यामध्ये नाही. आपल्याला बघायचं जी म्हणजे जीची डेफिनेशन काय ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर जीची डेफिनेशन काढण्यासाठी आपण काय केलं, आपण दोन्ही ऑब्जेक्टचा मास कन्सिडर केलं 1-1 किलो आणि दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स पण मी कन्सिडर केलं 1 मीटर. ठीक आहे. सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे 1 kg, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे 1 kg आणि दोघांच्या सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे सपोज 1 मीटर. ठीक आहे. मग या व्हॅल्यू जर मी याच्यामध्ये ठेवल्या तर मी असं लिहू शकतो का, F इज इक्वल टू G, m1 ची व्हॅल्यू किती आहे तर 1, m2 ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन मध्ये r चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. सो F इज इक्वल टू काय येणार, G इंटू 1 इंटू 1 G, 1 चा स्क्वेअर 1, G अपॉन 1 म्हणजेच काय तर G. मी याला असं लिहू शकतो का, तर F इज इक्वल टू G आहे तर G इज इक्वल टू पण F होऊ शकतो ना. ठीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढा असतो, पण केव्हा, जर दोन्ही ऑब्जेक्टचं मास 1 kg असेल आणि 2 ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स 1 मीटर असेल तरच. ठीक आहे. इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. ओके. बघा, सो F इज इक्वल टू G आला होता आपण. आता याच्यावरनं आपल्याला एक स्टेटमेंट तयार करायचं आहे. स्टेटमेंट असं आहे आता बघा, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट is equal to gravitational force. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण केव्हा, ओके, फोर्स बिटवीन
two objects having unit mass, okay, and separated by unit distance. बघा दोन ऑब्जेक्ट आहे, त्या दोन ऑब्जेक्टचं मास युनिट आहे म्हणजे 1 kg, सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स म्हणजे 1 मीटर. ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट ज्याचं मास 1 kg आहे, ठीक आहे, आणि दोघांमधलं डिस्टन्स 1 मीटर आहे, अशा वेळेस जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच कॅपिटल जी आहे. ठीक आहे, ओके, लक्षात राहील आता. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता आपल्याला माहिती आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे, ही कॅपिटल जी ची व्हॅल्यू शोधून काढली होती कॅव्हेंडिश या सायंटिस्ट, हेनरी कॅव्हेंडिश. ठीक आहे, लक्षात ठेवा, कॅपिटल जी ची व्हॅल्यू शोधून काढली होती हेनरी कॅव्हेंडिशने. ठीक आहे, ओके. चला आता याचं युनिट काय आहे, याची व्हॅल्यू काय आहे हे मी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे. सो या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा टॉपिक आपला संपून जातो. ठीक आहे, एक छोटासा पॉईंट आहे जो इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला MCQs मध्ये विचारू शकतात. तो एक छोटासा पॉईंट एकदा ताबडतोब कव्हर करून घेऊयात, नंतर ग्रॅव्हिटेशनल लॉ आपला संपून जातो. ठीक आहे, ओके. आता तो पॉईंट काय, ठीक आहे, चला बघा. आता तो पॉईंट असा आहे की सपोज मी एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं. ठीक आहे, जर मी एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती पट वाढेल? जर मी दोन्ही ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती पट वाढेल? जर मी दोघांमधलं डिस्टन्स डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल का कमी होईल? ठीक आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स तयार होऊ शकतात आणि ते क्वेश्चन्स आता या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, आता हा टॉपिक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दिस टॉपिक इज रिलेटेड टू नीट IIT JEE बेसिक्स. ठीक आहे, याच्या बेसिक्ससाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्ष ठेवा, नीट IIT JEE बेसिक. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे खूप, लक्ष ठेवा आता. ठीक आहे, आता टॉपिक काय बघा. सपोज इफ mass of one object is doubled. ठीक आहे, जर मी एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती पट होईल ते आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आपण एका ऑब्जेक्टचं मास डबल करूयात. एकदा एक काम करू, आपण ते इक्वेशन लिहून घेऊयात एकदा की F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r². ठीक आहे, मी याला एक नाव देऊन टाकतो इक्वेशन 1 म्हणून, आणि याच्या सहाय्याने आपल्याला आता हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला. इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, कोणत्या पण एका ऑब्जेक्टचं मास डबल करायचं. चला एक काम करू, आपण m1 ला डबल करू. ठीक आहे, मग याला आपण घेऊयात m1 डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स m1. ठीक आहे, आपण काय केलं, एका पहिल्या ऑब्जेक्टचं मास आपण डबल केलं आणि जे चेंज झालेलं मास आहे त्याला मी डॅशने इंडिकेट केलं, m1 डॅश. ठीक आहे, मग आता नवीन फोर्स चेंज होणार आहे. ठीक आहे, मास जर तुम्ही चेंज केलं तर फोर्स तर चेंज होईलच. ठीक आहे, मग चला त्या नवीन फोर्सला आपण F डॅश कन्सिडर करूयात. ठीक आहे, मग F डॅश इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल, G m1 डॅश आणि m2 मध्ये काही चेंज नाही केला आपण, दोघांमधल्या डिस्टन्स मध्ये पण आपण काही चेंज नाही केलेला. ठीक आहे, ओके. बघा समजून घ्या, आपण फक्त एका ऑब्जेक्टचं मास डबल केलेलं आहे, ते आपण डबल केलं. सो त्या चेंज झालेल्या मासला आपण घेतलं m1 डॅश. ठीक आहे, मग जर आपण मास चेंज केलं तर फोर्स पण तर चेंज होईलच. तर चेंज झालेल्या फोर्सला मी F डॅश कन्सिडर केलं. मग त्याचा फॉर्म्युला काय होईल, तर G m1 ला चेंज केला तर इथे येणार m1 डॅश, m2 जशाच्या तसा, अपॉन मध्ये r² पण जसाच्या तसा. आता m1 डॅश म्हणजे किती आहे आपला, ट्वाइस m1. सो G 2 टाइम्स m1 m2 अपॉन r². मी काम करतो 2 ला समोर घेतो, 2 आला समोर, इथे येणार G m1 m2 अपॉन r². ठीक आहे, आता मला सांगा की हा जो G m1 m2 अपॉन r² आहे, G m1 m2 अपॉन r², त्याला मी F ठेवू शकतो का? ठीक आहे, ठेवू शकतो आपण. इथे येणार 2 टाइम्स F, म्हणजे जो नवीन फोर्स आहे हा पहिल्या फोर्सच्या दुप्पट झाला. ठीक आहे, लक्षात घ्या. जर मी एकाच ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फोर्स किती होऊ लागला,
फोर्स डबल होऊ लागला. जर मी दोन ऑब्जेक्टचा मास डबल केलं तर, जर मी दोन ऑब्जेक्टचा मास डबल केलं तर काय होईल, फोर्स किती पट होईल ते बघूयात आता ताबडतोब. ठीक आहे, ओके, हे कळलं असेलच ना. आता दुसरं बघितल्यानंतर हे पुन्हा क्लिअर होऊन जातं. ठीक आहे, ओके, चला बघा आता. याला नोट करून ठेवा, व्हिडिओ म्हणजे थोडंसं मागे घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट करून ठेवा. चला आता बघा, इफ मास ऑफ बोथ ऑब्जेक्ट, दोन्ही ऑब्जेक्टचं मास मला डबल करायचंय. ठीक आहे, मग चला बघूयात आता डबल करून काय होतं. तर मास ऑफ बोथ ऑब्जेक्ट इज डबल. मग चला आपण एक काम करू, पहिल्या ऑब्जेक्टचं मास आपण डबल केलं, ज्याला मी आता नवीन मास m1 डॅश घेतलं. ठीक आहे, ओके, ते झालं ट्वाईस m1, डबल केलं आपण त्याला. आणि दुसरं जे आहे त्याला आपण एक काम करू, त्याला m2 डॅश घेऊयात, नवीन चेंज झालेला मास, जे केवढं असेल, जे असेल ट्वाईस m2 एवढं. m1च्या डबल m2च्या डबल, दोन्ही मासेसला आपण डबल केलं. ठीक आहे, दोघांमधला डिस्टन्स चेंज केला का, नाही, डिस्टन्स तेवढंच आहे. मग नवीन फोर्स काढायचा आहे. चला नवीन फोर्सला आपण एफ डॅश कन्सिडर करूयात. मग चला फॉर्म्युला काय होणार आता, जी आपण m1 ला चेंज केलं, सो नवीन m1 काय, तर m1 डॅश आहे. आपण m2 ला पण चेंज केलं, मग नवीन m2 काय, तर m2 डॅश आहे. ठीक आहे, अपॉन मध्ये r स्क्वेअर, इकडे येणार g इंटू, आता m1 डॅश किती आहे आपल्याकडे, तर ट्वाईस m1 आहे. m2 डॅश किती आहे आपल्याकडे, तर ट्वाईस m2 आहे. अपॉन मध्ये r चा काय होणार आहे, स्क्वेअर. 2 इंटू 2 किती होतो, 4. तो 4 मी समोर घेऊन टाकतो. ठीक आहे, चल, सो एफ डॅश इज इक्वल टू काय येणार आता, 4 टाइम्स जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे, मला सांगा मी याला पुन्हा एफ ठेवू शकतो का, जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर म्हणजे एफ आहे. ठीक आहे, सो हा झाला 4 टाइम्स एफ. ठीक आहे, म्हणजे बघा, जर तुम्ही एकाच ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फोर्स दुपटीनं वाढतोय. जर तुम्ही दोन ऑब्जेक्टचं, दोन्हीही ऑब्जेक्टचं मास डबल केलं, फोर्स 4 पटीने वाढतोय. ठीक आहे, बघा कसं करायचंय, एकाच ऑब्जेक्टचं मास डबल केलं, 2 इंटू 1 इज इक्वल टू 2, फोर्स डबल न वाढेल. तुम्ही दोन ऑब्जेक्टचं मास डबल केलं, दोन्हीचं मास डबल केलं, 2 इंटू 2 इज इक्वल टू, फोर्स 4 पटीने वाढणार आहे. तुम्ही जर दोन्ही ऑब्जेक्टचं मास ट्रिपल केलं, दोघांचं मास ट्रिपल केलं, फोर्स किती पट वाढेल, 3 इंटू 3, 9 टाइम्स वाढेल फोर्स. जर तुम्ही दोन्हीही ऑब्जेक्टचं मास 4 टाइम्स वाढवलं, फोर्स किती पट वाढेल, ओके करेक्ट आहे, 16 टाइम्स. इथे येणार 4 इंटू 4, 16 टाइम्स फोर्स वाढेल. ठीक आहे, लॉजिक कळतंय ना आता. एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर कसं काढायचं ते देखील कळालं, दोन ऑब्जेक्टचं मास डबल केलं फोर्स कसा काढायचा ते पण कळालं. ठीक आहे, ओके, आता हे होतं मासेस मध्ये चेंज केला तर. पण जर मी डिस्टन्स मध्ये चेंज केला तर काय होईल, जर समजा मी दोघांमधला डिस्टन्सच वाढवून टाकला, आता मासला मी चेंज करणार नाही, मी डिस्टन्सला चेंज केलं. ठीक आहे, मग आता फोर्स काय होईल, वाढेल का कमी होईल, बघूयात आता. ठीक आहे, आता बघा, या तसंच ठेवायचंय. तिसरी केस, इफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल्ड. आता आपल्याला काय डबल करायचंय, तर आपल्याला दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स डबल करायचंय. ठीक आहे, चला मग एक काम करूया, नवीन डिस्टन्सला मी कन्सिडर करतो r डॅश, चालेल. किंवा एक काम करू, आपण याला r डॅश नाही घेता, तिथे स्क्वेअर, याला आपण r1 घेऊयात. ओके, कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. मग r1 इज इक्वल टू झाला आपला 2r, आपण डिस्टन्सला डबल केलेलं आहे. मग नवीन फोर्स पण चेंज होईल, त्याला मी कन्सिडर करतो f डॅश इज इक्वल टू g m1 m2 जशाच्या तसे, त्यांना आपण चेंज नाही केलेलं, आपण डिस्टन्सला चेंज केलंय. अगोदर r होता, आता आपण त्याला r1 घेतलं आणि r1 चा काय होणार, इथे स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे, पण r1 म्हणजे किती आहे, आपण डबल केलाय त्याला, इथे काय येणार, g m1 m2 आपण r1 म्हणजेच कोण, तर 2r, त्याचा काय होईल, स्क्वेअर होईल. मला सांगा 2r चा स्क्वेअर काय होतो, f डॅश इज इक्वल टू g m1 m2 अपॉन 2r चा स्क्वेअर.
2 चा स्क्वेअर झाला 4, r चा स्क्वेअर झाला r स्क्वेअर. याला मी असं लिहू शकतो का, f डॅश इज इक्वल टू 1/4 इंटू g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. लिहू शकतो ना याला असं. 1/4 मी समोर घेतला इंटू ही टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेतली. ठीक आहे. आता हे म्हणजेच काय, ओके, ही टर्म याला मी f देऊ शकतो ना, आणि 1/4 इंटू f म्हणजेच काय होतो f/4. म्हणजेच आता काय झालं, नवीन फोर्स हा झाला f/4, म्हणजे पहिल्या फोर्स पेक्षा 4 पट कमी झाला. ठीक आहे. लक्षात ठेवा, जर आपण मासेसला वाढवलं तर फोर्स वाढतो, पण जर तुम्ही डिस्टन्सला वाढवलं तर फोर्स काय होऊ लागला, फोर्स कमी होऊ लागला. ठीक आहे. ओके. मग जर समजा तुम्हाला म्हटलं की मी डिस्टन्सला 3 पटीने वाढवलं. ठीक आहे. बघा, डिस्टन्सला जेव्हा आपण डबल केलं होतं फोर्स काय झाला, 4 टाइम्स झाला. ओके, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कमी होऊ लागला. लक्षात ठेवा, डिस्टन्स जर तुम्ही वाढवत असाल तर फोर्स हा स्क्वेअर टाइम्स ना कमी होतो. ठीक आहे. मग जर तुम्ही डिस्टन्स डबल केला फोर्स 4 पटीने कमी झाला. जर तुम्ही डिस्टन्स ट्रिपल केलं तर फोर्स 9 टाइम्स कमी होईल. आणि आय थिंक ही रिकाम जागा एकदा आली होती. ओके, एक ऍक्टिव्हिटी होती, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये असं आलं होतं की f इज इक्वल टू g m1 m2 अपॉन 3d चा स्क्वेअर, असा काहीतरी क्वेश्चन होता तो एकदा. त्या ठिकाणी विचारलं होतं की फोर्स किती पटीने कमी होईल. तर बघा, डिस्टन्स तुम्ही ट्रिपल केलं तर याच्या स्क्वेअर टाइम्स फोर्स कमी होतो. मग डिस्टन्स जर ट्रिपल केलं फोर्स 9 टाइम्स कमी होणार. डिस्टन्स जर तुम्ही 4 टाइम्स वाढवलं फोर्स 16 टाइम्स कमी होत असतो. ठीक आहे. तर हा होता तो इम्पॉर्टंट टॉपिक जो नीट आणि JEEच्या बेसिक थ्रू इम्पॉर्टंट होता. ठीक आहे. कारण असेच कॅल्क्युलेशन तुम्हाला 11th-12th मध्ये करायचे, याचं बेसिक हे होतं. ठीक आहे. ओके, चला तर आय थिंक की तुमचे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बद्दल सगळेचे सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील. समोर काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्समध्ये अजून काही कन्सेप्ट क्लिअर होत चालतात. ठीक आहे. कन्सेप्ट कसे क्लिअर होत चालतील की जसं मग तुम्ही थोडासा विचार करू शकता आता या ठिकाणी. ठीक आहे, की सपोज माझ्याकडे एक टेबल आहे. ठीक आहे, असा एक टेबल आहे. या टेबलवर मग 2 सफरचंद ठेवले मी. मग या दोन्ही सफरचंदाच्या मध्ये एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. हे सफरचंद याला इकडे खेचेल, हा सफरचंद याला इकडे खेचायचा प्रयत्न करतो. मग जर दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर मग हे दोन्ही एकमेकांच्या जवळ का जात नाही. ठीक आहे, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल. तर याचा आन्सर बघणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरला, जेव्हा आपण याचे प्रॉब्लेम्स घेऊया. ठीक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये महेंद्र आणि विराटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर करून सांगेन की 2 ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असून देखील ते ऑब्जेक्ट एकमेकांकडे का जात नाही. ठीक आहे. ओके, तोपर्यंत गुड बाय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे. ओके, थँक्यू. गुड बाय.